हे आमच्या कॉटेजचा बाहेरील व्ह्यू आहे. मॉर्निंगमध्ये जस्ट बाहेर निघालो आहे आणि बघू शकता तुम्ही व्ह्यू. डोंगरावर अजून बर्फ आहे थोडाफार. आणि हे आमचं कॉटेज आहे. एंट्री बॅक साईडनं आहे. स्वित्झर्लंड बोललो तर सगळं माउंटन्स अँड व्हॅलीज. तर बघूया, जस्ट आमच्या कॉटेजपासून 2 मिनटं अंतरावर जिनिशाचा बंक बेड. जिनिशा आता सावकाशी उतरते. हाय गाईज, आज आमचा दुसरा दिवस आहे. डे 2 आम्ही चाललोय आता बर्फात. नाही, लुझर्नेला चाललोय. आम्ही आता घरातून निघालो आणि घाट बघा किती डेंजर आहे. एकदम वरती आम्ही राहत होतो आणि आता तिथनं घाटातनं घाट पार करायचं आहे. 10-15 मिनटं लागतात घाट पार करायला. आम्ही आता ते घाट पार करताना उतरलो. इथे मस्त ग्रीनरी आणि असं वाटत होता की पोस्टरच लावलाय. सेम पोस्टर सारखा वाइब्स होते. मग इथे उतरून फोटो वगैरे काढले. आता व्ह्यू अजून भारी झालाय आणि तू. आम्ही आता इंटरलाकनला आलोय. मोस्ट ऑफ द सीन्स फ्रॉम कुठला DDLJ पिक्चर इथे शूट झालेले आहेत. दिलवाले दुल्हनिया, तोच ना ग दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेचा. आणि इथे धबधबा पण एवढा सुंदर आहे. बर्फ आहे वरती डोंगरावर, ग्रीनरी आहे खाली आणि वरून मस्त धबधबा. जिनिशाने कार्यक्रम केलेला आहे घाटात. या डायरेक्ट माउंटन मधून पाणी येतो इकडे. प्युअर नॅचरल वॉटर. आपल्या इकडे गायमुख असतं तसं आहे. टेस्ट करून बघूया. टेस्ट कर हर्षदा. ट्रायल कसा आहे पाण्याची टेस्ट? फ्रेश वॉटर, एकदम फ्रेश वॉटर आहे. हा नॅचरल वॉटर पिऊन घ्या सगळ्यावी. कसा आहे टेस्ट बघ हर्षदा. हे जे पाणी आहे ते इथून वरून येत आहे फ्रॉम माउंटेन. धबधबे दिसायला लागले तिथे. ते बघ पोरं कसे खेळतात तिथे बघा समोर. जिनी जा खेळ खेळ मस्त. बसा असं जम्पिंग कर त्याच्यावर बसून ना. असं कर. जिनी मजा येते का क्रोकोडाईल खेळताना? झिप लाईन करणार आहे आता. 1 2 3 लेट्स गो. छान पार्क आहे हा लहान मुलांसाठी. मोठे पण एन्जॉय करतात पण इथे. हा भारी. हे बघ ही पण लहान झाली. मी पण लहान होती, झिप लाईन केली मी पण मस्त. दुसऱ्या पॉइंटला उतरलोय आरे जॉर्ज. तर याचे तिकीट होता 13 एका पर पर्सनचा. जिनिशाचा फ्री आहे मोफत. 6 इयरच्या खाली असेल ना त्या मुलांचा फ्री. पण आमच्या चौघांचं झालं 13. आणि आता बघूया आरे जॉर्जला काय आहे. हाच व्ह्यू आम्हाला वरून दिसणार आहे. त्यालाच आरे जॉर्ज असं बोलतात स्वित्झर्लंडमध्ये. आता बघूया. रील्समध्ये तर ब्ल्यू पाणी होता आणि रिअलमध्ये याचा वॉटरचा कलर येल्लो सारखं झालं. काय माहित. ही आमची थकली जिनिशा. लगेच जिनिशा थकली. जॉर्जची एंट्री बघा. केव आहे आणि आम्ही केव मधनं
तो बघायला चाललो. या गुफेतून चाललोय आम्ही आरे जॉर्जच्या इकडे. हॉरर सारखं वाटतंय. असंच आम्ही लोकेशन बघितलेला, हाच होता. फक्त पाण्याचा कलर चेंज झालाय. गुफ्यामध्ये आहे बाबा, डेंजरच आहे. आम्ही इथनं आलो आणि इथनं क्लिफची एंट्री बघा, आरे जॉर्ज. यांची मस्ती बघा. Continues to grind down the clay. काय होतंय माहिती का? त्याचं खालनं वाहत आहे ना, की बाजूचं हे होतं रे, आणि ते वरनं पडतात. इंडियन स्टाईल. मग काय मेथीचे. तर आता आमचा झालाय थोडेफार पॉईंट आणि आम्ही आता उतरलोय ग्रोसरी घ्यायला कारण की 2 दिवसाचं आम्ही आणलेलं जेवण सोबतच. पण आता लागेल आम्हाला, तर इथे काय हॉटेल परवडत नाही. आमचा कसा लिडल आहे तसं इथे को-ऑप म्हणून आहे. बघू ग्रोसरी घेतोय मोस्टली इथे. आपल्याला त्या दिवशीचं पण घ्यायचं आहे का? शुक्रवारचं काय नको ना? तिथल्या अंड्याचा व्हिडिओ काढला का? खूप कलर कॅरेट ठेवा जायचं. आता टनल टनल्स अँड टनल्स. लोणावळ्याची फिलिंग येते मला. आता आम्ही पोचलोय यश चोप्रा स्टॅच्यूच्या इथे. हा एक गार्डनमध्ये त्याचा स्टॅच्यू बनवलं कारण की त्याने भरपूर बॉलिवूडचे पिक्चर स्वित्झर्लंडला केल्यात. ओ माय गॉड, बघू एकदा किती मोठा झाड आहे. हर्षदा कुठे चालली आहे? यश चोप्राचा स्टॅच्यू तो तिथे दिसतोय. इथे पॅराग्लायडिंग मस्त करतात. जिनीच्या पहिला फ्लावर गोळा करते कुठे पण. आम्ही आलो आहोत हे स्टॅच्यू बघण्यासाठी. यश चोप्राचा स्टॅच्यू, ॲम्बॅसेडर ऑफ इंटरलेकन. खूप सारे बॉलिवूड मूवीचे शूटिंग याने स्वित्झर्लंडला फेमस करून टाकलेलं आहे, म्हणून त्याचा स्टॅच्यू इथे लावलेला आहे. आणि त्याच्यामुळे खूप सारे गेस्ट इकडे येतात. इंडियन टुरिझम. इथे इंटरलेकनमध्ये घड्याळ लावला इथे सगळ्यात मोठं फुलांच्या याच्यामध्ये. आणि तिथे काटे आहेत कसे फिरतात. आणि आता वाजलात पण 2:15 नाही 2:15 वाजल्यात. बरोबर त्याच काट्यावर थांबलाय. ते मस्त आहे, छान. जिनिशाला नुसतं फाउंटन आवडलंय.
पॅराग्लायडिंग होतं इथं. काय बघते जिनी? जिनिशाच्या जवळ मागं पण बघ ना तिकडे कसं दिसते भारी. लिटरली कोना आणि कोना. आपण कुठे चाललोय? हाय गाईज, कुठे चाललोय? आता आपण ना नदी बघायला चाललोय. म्हणजे कोण बाबड्या? आणि आपण ढगामध्ये चाललोय. चुपे ढगात गेलत ना, डोंगरावर आहे. नाही, मला डोंगरावर जायचं. कार पार्क केली आणि ब्लाउजीला आलोय. तर आलो आहोत आम्ही लेक ब्लाउजीला आलोय. पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर आहे, ब्लू कलर एकदम. बघू शकता. क्लिअर आहे पाणी काय. बघू शकता तलाव तुम्ही, एकदम क्लिस्टर क्लिअर वॉटर आहे आणि फिश पण दिसतात एक्झॅक्टली. हॅलो हॅलो दंडा. बघू शकता किती क्लिअर आहे वॉटर आहे आणि फिश पण दिसतात एक्झॅक्टली पाण्यातले. पहिल्यांदा एवढा क्लिअर वॉटर बघितला आहे मी. बघू शकता किती क्लिस्टर वॉटर आहे आणि त्या वॉटरमध्ये हो जिनिशा यायचंच नाव नाही घेत. तिला यायचंच नाही ना. किती फिश भेटली बेटा? मी तो गो बॅक. हाय गाईज, आम्ही चाललो आता फिरायला. आणि नाही, आम्ही चाललो आता घरी. तुला माहित नाही तुझा बेटा काय सांग? माझा बेड ना एवढासा छोटा आणि तिथे ना सीडी आहे. कळलं का म्हणजे आणि स्टोरी दोघांपैकी एक कोणतरी सेलिब्रिटी आहे आणि आपण आणि मस्त मस्त आणि कसा व्ह्यू होता? मस्त. आणि ना आम्ही स्वित्झर्लंडला हाव. तुला माहित ना. आणि घर म्हणजे ते हॉटेल आहे. ओके, हां. बाय गाय. बाय. आता आम्ही येतो. बाय. कसा आहे पिझ्झा? छान आहे पण स्लाइस. इट्स लाईक इटालियन ना. पण टेस्ट भारी आहे, मला आवडतं. टेस्ट म्हणजे आहे व्यवस्थित आहे. बाबडी काय करते? तेच चांगले पाव म्हणजे काय पिझ्झा खाते?